नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या दसरा आहे। दसऱ्याच्या मी ॲडव्हान्समध्ये सर्वांना शुभेच्छा देतो। आज आमच्या इथं ब्रह्मांड कट्टा आणि वसंत विहार मैफिल यांचा एक संगीतमय कार्यक्रम झाला आणि खूप आनंद आहे या गोष्टीचा की आमचे मराठमोळे मातीचे लोक आहेत आणि त्यांनी खूप चांगलं संगीत इथे सादरीकरण केलं। या मनाचा खूप आनंद आहे आणि देवीचा गजर त्यांनी एवढा जोरात केला की अंगावरती काटा उठला। म्हणून असं त्यांनी एक प्रोग्राम करत राहावा आणि आम्हाला नवीन मित्र पुढच्या वर्षी त्यांनी यावं अशी मी नम्र विनंती करतो। आणि उद्या दसऱ्याच्या त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। आणि तसेच उद्या महाआरती आहे तर लोकांना मी आवर्जून सांगतो की आपल्या जे शेतकरी बांधवांचे जे संकट आलेलं आहे त्यामुळे मी निवडणुकी रद्द केलेली आहे आणि महाआरती आम्ही इथे घेतोय। ते वाराणसीवरून लोक येणार आहेत, त्यांच्या हस्ते इथं महाआरती होणार आहे। ठाण्यात पहिल्यांदा महाआरती आहे ती, त्यांना चांगले दिवस यावे त्यासाठी आम्ही आरती घेतोय। नमस्कार, मी रुजुता देशपांडे, ब्रह्मांड कट्टा वसंत विहार संगीत संस्था या संस्थेची अध्यक्षा। आज नवयुग मित्र मंडळ यांच्यातर्फे नवरात्र उत्सव साजरा केला जातो। या नवरात्र उत्सवात संगीत संध्या सादर करण्याची संधी आम्हाला दिली गेली आणि याकरता मी नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक सौ स्नेहाताई आमरे आणि श्री रमेश दादा आमरे यांना मनापासून धन्यवाद म्हणते। कारण स्थानिक कलाकारांना वाव देणं हे खूप महत्त्वाचं असतं। मोठमोठ्या कलाकारांचे सेलिब्रिटीचे कार्यक्रम हे होतच असतात, परंतु आपल्या परिसरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणं, त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी देणं हे मला वाटतं खूप मौलिक कार्य आहे आणि याद्वारे आपल्या परिसरातील कलाकार हे लोकांसमोर येतात आणि त्यांना चांगली संधी मिळते। आज आम्ही नवरात्रीच्या या नवमीच्या दिवशी भक्तिगीत संध्या इथे सादर केली। जसं सर्वांना माहीत आहे की 9 दिवस वेगवेगळ्या समाजाचे कार्यक्रम इथे होत असतात आणि आज नवमीच्या दिवशी आम्ही आपली मराठी परंपरा म्हणजे महाराष्ट्राची आपली देवीची भक्तिगीतं इथे सादर केली। त्यात अनेक भक्तिगीतं, अभंग, गोंधळ, जोगवा असे वेगवेगळे प्रकार आम्ही इथे सादर केले आणि मला आशा आहे की रसिक प्रेक्षकांना आमचा हा कार्यक्रम नक्की आवडला असेल। आमचे सर्व गायक कलाकार, वादक कलाकार यांनाही मी मनापासून धन्यवाद देते आणि अशी संधी परत आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करून देवी मातेला वंदन करते।